साकीनाक्यातली आत्ताची थेट दृश्य आहेत। मॅनहोलमध्ये सकाळी 10:30च्या सुमाराला एक माणूस पडलेला आहे। खैरानी रोडवरचं हे मॅनहोल आहे। इथे एक माणूस पडला आहे, त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र अजूनही मॅनहोलमध्ये पडलेला हा माणूस सापडलेला नाही आहे। त्यामुळे त्याला काढण्याचे प्रयत्न करण्याआधी शोधणं हेच मोठं जिकिरीचं काम आता प्रशासनापुढे आणि अग्निशमन दलाच्या जवानांपुढे BMC प्रशासनापुढे आहे। गेले 3 दिवस मुंबईमध्ये पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि आता आजही पुढचे 3 तास अलर्ट देण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस कोसळणार आहे, तर अगदी पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये समुद्राला उधाण येणार आहे, हायटाईड आहे। अशा परिस्थितीमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि अशातच साकीनाका परिसरातल्या मॅनहोलमध्ये एक माणूस पडला आहे, त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। साकीनाक्यातली ही थेट दृश्य आहेत। मॅनहोलमध्ये पडलेल्या माणसाला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अशा घटना सतत मुंबईत घडत आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये मोठी झाडं पडून दुर्घटनाही घडलेल्या आहेत। तर नवी मुंबईतही विजेचा शॉक लागून 2 मुली रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत। तर 2 दिवसांपूर्वी 11 वर्षांच्या मुलाचाही विद्यार्थ्याचाही अंगावर बसवर झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाला। त्यातही 12 ते 13 विद्यार्थी जखमी झाले होते। मॅनहोलमध्ये एक इसम आहे, माणूस इथे पडलेला आहे। मी सध्या त्याच विभागात तुम्ही पाहू शकता। खैरानी या ठिकाणी मी सध्या आलो। या ठिकाणी पाहायला गेलं तर अग्निशमन दल असेल किंवा मुंबई पोलीस असेल, हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर या मॅनहोलमध्ये तो माणूस आहे तो आढळून आलेला आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मुंबई पोलीस असेल किंवा अग्निशमन दल असेल, हे आता त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुद्धा करत आहेत। पाहायला गेलं तर हा जो रोड आहे तो एका साईडला त्या बाजूला तो मॅनहोल आहे, त्याच्याच्या बाजूला तो माणूस मॅनहोलमध्ये पडला, मात्र तो या साईडला आहे तो आढळून आलेला आहे। या साईडला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायची गर्दी की त्या साईडला मोठ्या प्रमाणात आलेली आहे। आपल्यासोबत काही इकडील जे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून घेऊया। मनसेचे महेंद्र भानुशाली या ठिकाणी देखील आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊया। नक्की काय झालंय, नक्की काय प्रकार आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। महेंद्रजी, पाहायला गेलं तर अग्निशमन दल असेल हे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचलेलं आहे। महेंद्रजी, काय सांगाल, या ठिकाणी मॅनहोलमध्ये एक माणूस पडला आहे, नक्की काय आहे प्रकार? चांदिवली विधानसभेमध्ये एलवॉर्डमध्ये ही दुसरी घटना आहे। 4 वर्षा अगोदर एक महिला मेनहोलमध्ये पडली आणि माहीममध्ये निघाली होती। आता ही काम चालू होताना बॅरिकेड नाही, काहीच नाही, पुढे मेनहोल आहे त्याच्यामध्ये माणूस पडला आणि या मेनहोलमध्ये दिसतोय फायर ब्रिगेडने त्याला आखरीमध्ये अटकवलंय। परंतु माझं म्हणणं असं आहे की त्याच वेळी जर हा मेनहोल उघडला असता तर आज त्या माणसाचा जीव कदाचित वाचू शकला असता। आता पण देव करे त्याच्यात जीव असलं पाहिजे, परंतु हे किती वेळ चालणार? लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही म्हणून लोक रस्त्यावरनं चालतायत। महानगरपालिकेचा कुठला लक्ष नाहीये, कुठली सुविधा नाहीये, लोकांसाठी फक्त काम करायचं तेवढंच करायचं, पण जे पद्धतीने करायचं तसं काम नाहीये। आता समजून घ्या 4 तासानंतर वॉर्ड ऑफिसर इथे आलेले आहेत, हेरलेकर साहेब कुठे व्यस्त असतील, हेरलेकर साहेब आता आलेले आहेत। ते बालाजी सांगले इथे सकाळपासून उभे आहेत, आमचे नगरसेवक आहेत शिवसेनेचे उभाटा गटाचे। परंतु हे किती दिवस असं चालणार मला सांगा? लोक मरतायत पण त्यांच्या जीवाची कुठलीही गॅरंटी नाही आमच्या एलवॉर्डमध्ये। खूप दुर्दैव आहे आमचा एलवॉर्डचा आणि चांदिवली विधानसभेचा। नक्कीच पाहायला गेलं या ठिकाणी त्याचे भाऊ देखील त्याचा आलेला आहे। हा, त्यांचे भाऊ इथे आहे। रशीद भाई, इधर आओ।